Mr. Judicial Servant, I order you. Mr. Judicial Servant, I order you. मित्रहो, राज्यकर्त्यांच्याकडून जेव्हा सगळ्याच अपेक्षा संपल्या जातात किंवा न्यायाचे सगळे दरवाजे जेव्हा बंद होतात तेव्हा आशेचा एकच किरण असतो आणि ते म्हणजे न्यायालय. न्याय व्यवस्था जोपर्यंत मजबूत राहील तोपर्यंत लोकशाहीचं अस्तित्व कायम राहील, अन्यथा लोकशाहीचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं. अलीकडच्या काळात मात्र न्यायालयाचा दरारा कमी होत चाललेला आहे की काय असा प्रश्न पडतो, कारण भारतीय जनता पक्षानं या व्यवस्थेलाही आपल्या नियंत्रणामध्ये घेतले असल्याचा आरोप होतो. भारतीय जनता पक्षाचं काम करणारे न्यायदानाच्या या पवित्र खुर्चीवर न्यायमूर्ती म्हणून बसलेली ही काही उदाहरणं आहेत. मग त्यांच्याकडून निर्णय मिळेल, पण न्याय कसा मिळेल हा सवाल विचारला जातो. शिवाय भर न्यायालयामध्ये न्यायमूर्तींचा अवमान केला जातो. कधी आरोपी बूट चप्पल न्यायाधीशांच्या दिशेनं भिरकावतो, तर कधी कधी ही अशी वाईट कृत्य, गंभीर कृत्य, अनुचित कृत्य वकिलाकडून सुद्धा घडतात. सर्वोच्च न्यायालयात सुद्धा अशा घटना घडू लागलेल्या आहेत. बघा, हे चुकीचं आहे, गंभीर आहे, धक्कादायक आहे, पण हे सगळं का व्हायला लागलं आहे? माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याबाबत ही एक अशी घटना घडली होती. बघा, ती वैचारिक भिन्नतेतून होती, पण होती तर चुकीची. आता सुप्रीम कोर्टामध्ये अशी एक घटना घडलेली आहे की न्याय व्यवस्थेच्या इतिहासात आजवर असं कधीही घडलेलं नव्हतं. एका याचिकाकर्त्या वकिलानं सुनावणी दरम्यान मोठा धिंगाणा घातला. अहो, समोर न्यायाधीश बसलेले असताना सुद्धा त्यानं चक्क शिवीगाळ केली. एका प्रकरणाची सुनावणी सुरू होताच या वकिलानं सुप्रीम कोर्टाला थेट ऑर्डर द्यायला सुरुवात केली. या वकिलानं नेहमीच्या प्रतिप्रमाणे माय लॉर्ड वगैरे आदरार्थी काहीही म्हटलेलं नाही. उलट त्यांनी ज्युडिशियल सर्वंट असं संबोधलं. मिस्टर ज्युडिशियल सर्वंट, आय ऑर्डर यू टू ऑर्डर द रजिस्ट्रेशन ऑफ एन FIR अगेन्स्ट द ACP लखनौ. म्हणजे मिस्टर ज्युडिशियल सर्वंट, मी तुम्हाला लखनौच्या SP विरोधात FIR नोंदवण्याचे आदेश देतो. हे ऐकल्यावर न्यायमूर्ती KV विश्वनाथन यांनी आश्चर्य व्यक्त केलं. म्हणजे एक वकील थेट सुप्रीम कोर्टाला आदेश देतो हे पाहून न्यायालयातील इतर वकील सुद्धा स्तब्ध झाले. न्यायमूर्तींनी विचारलं, तुम्ही आम्हाला आदेश देत आहात? त्यावरही याचिकाकर्त्या वकिलानं उत्तर दिलं, दॅट इज ऑल फ्रॉम माय साइड, एव्हरीथिंग इज ऑल रेकॉर्ड. म्हणजे माझ्याकडून एवढंच, बाकी सर्व काही नोंदीवर आहे. त्यामुळं सर्वोच्च न्यायालयातील वातावरण अधिकच तणावग्रस्त बनलं. याचिकाकर्त्यांनी न्यायाधीशाच्या दिशेनं थेट कागदपत्र भिरकावली आणि त्यानंतर तो चक्क शिवीगाळ सुरू केली न्यायालयात. ही घटना न्यायमूर्ती KV विश्वनाथन आणि महाराष्ट्रातील न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर घडली. कोर्टामध्ये यावेळेला नेमकं काय घडलं बघा, हा व्हिडिओ बघा तुम्ही. Are you the party in person? Yes. Prabal Pratap. Yes. Mr. Judicial Servant, I order you to order the registration of FIR against ACP Vikasnagar Lucknow and You're Duplex ordering me. Technologies. You're ordering us. I am the sovereign and Duplex Technology Services for running cybercrime syndicate in across the country. That's all from my side. Everything is on record in 155 pages of the file, and that's all from my side. And these are few papers I have. So at this point, ये दे देना मादर चोट CGI को. आहे ना धक्कादायक. अहो, यापेक्षा अधिक धक्कादायक दुसरं काय असू शकतं हो? पण
सुप्रीम कोर्टात सुद्धा असं वागण्याची यांची हिंमत तरी कशी काय होऊ शकते? सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लगेच हस्तक्षेप केला आणि या वकिलाला बाहेर नेलं. पुढे काहीतरी त्याच्यावर कारवाई होईल असं सगळ्यांनाच वाटत होतं, पण नाही झालं ते. सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासामध्ये हे सगळं बघा पहिल्यांदा घडत होतं, पण दोन्ही न्यायमूर्ती अजिबात विचलित झाले नाहीत. न्यायमूर्तींनी संयम राखला आणि आपलं पुढचं कामकाज सुरू ठेवलं. संबंधित वकिलाच्या विरोधामध्ये कारवाई करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. या वकिलाची याचिका फेटाळून लावण्यात येत आहे, पण तो त्रस्त होता आणि त्यानं केलेलं वर्तन हे हतबल झालेलं होतं. त्याच्याबद्दल सहानुभूती असल्याचं सांगत दंडात्मक कारवाईही केली जाणार नसल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं. म्हणजे काय, कोर्टानं त्याला माफ केलं. एवढं घडूनही कोर्टानं त्याला माफ केलं असलं तरी न्यायालयाच्या सन्मानाचा विषय मात्र देशभर आता चर्चेला जात आहे. मित्रांनो, सुप्रीम कोर्टात घडलेली ही घटना पाहून तुम्ही काय म्हणाल जरूर सांगा. आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही एक अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.